आता सविस्तर वृत्त। विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी म्हणून पात्र ठरवण्यात आलेल्या लाडक्या बहिणींच्या प्रस्तावांची परतफेड तपासणी पूर्ण झाली आहे। या तपासणीअंती जिल्ह्यातील 10,766 लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या कारणांमुळे सदर लाभासाठी अपात्र ठरवण्यात आलंय। त्यांच्याकडून यापूर्वीचे मानधन परत घेतले जाणार नाही, परंतु यापुढे फेब्रुवारी 2025 पासूनचे त्यांचे मानधन मात्र थांबवण्यात येणार आहे। जिल्ह्यात एकूण 7 लाखांवर महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली होती। त्यापैकी 6,98,536 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या। दरम्यान निवडणुका आटपून नवे सरकार गठीत झाल्यानंतर या सर्व प्रस्तावांची फेरतपासणी सुरू करण्यात आली असून निकषांची मोडतोड करत ऑनलाईन अर्ज दाखल करणाऱ्या महिलांचे तेव्हा पात्र ठरवण्यात आलेले अर्ज आता रद्द केले जात आहेत। निकषांची मोडतोड करून ऑनलाईन अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना संभाव्य कारवाईची भीती होती, त्यामुळे काही महिलांनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतली, ज्यांच्यामुळे जिल्ह्यातील अपात्र महिलांची एकूण संख्या 10,786 वर जाऊन पोहोचली। दरम्यान ज्या महिलांना स्वतःहून लाभ नाकारायचा आहे त्यांनी पोर्टलवर माहिती भरावी असे आवाहन करण्यात आलंय।